मनरेगा थकीत निधीसाठी रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी गाठली दिल्ली. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेशजी पासवान यांच्यासोबत निधी वितरणाबाबत केली महत्त्वपूर्ण बैठक. मंत्री गोगावले हे प्रथमच लाखो रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांसाठी दिल्लीला धडकणारे मंत्री ठरले. महाराष्ट्र राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा सन 2014 पासून 30 जून 2026 पर्यंतचा कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीबाबत महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेशजी पासवान यांच्या समवेत नवी दिल्ली येथील कर्तव्य भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील मनरेगा योजनेतील विविध समस्या केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोर मांडल्या. विशेषतः वैयक्तिक लाभाच्या विहिरी, सार्वजनिक विहिरी तसेच इतर सार्वजनिक कामांच्या प्रलंबित निधीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या संदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून महाराष्ट्र राज्याच्या प्रलंबित निधीबाबत केंद्र शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देत केंद्रीय मंत्र्यांनी लवकरच निधी वितरित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेशजी पासवान यांनी रोहयो मंत्री गोगावले यांना दिले आहे. रोजगार हमी कामगारांच्या हितासाठी मंत्री गोगावले यांच्या या बैठकीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, रोजगार हमी विभागाचे सहसचिव अतुल कोदे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहसचिव रोहिणी भाजी भाकरे तसेच महाराष्ट्र शासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नामदार गोगावले यांची दिल्लीवारी रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांच्यासाठी दिलासा देणारी ठरणार. झंझावात न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.